मिरजेचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिराच्या विकास कामांना वेग आला असून मंदिराचं काम आता पूर्णत्वाकडे जात आहे। पर्यटन योजनेअंतर्गत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी 5,14,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून सुरू असलेल्या मंदिराच्या विकास कामातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मुख्य दरवाजाची चौकट बसवण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व सौ सुमनताई सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात संपन्न झाला। मिरज शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबाबाई मंदिराला मिरजच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व आहे। मंदिराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 5,14,00,000 रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे हाती घेण्यात आली असून मंदिर परिसराचा कायापालट होतोय। मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून पर्यटनाच्या दृष्टीनेही मिरज शहराला नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे। मुख्य दरवाजाची चौकट बसवण्याचा कार्यक्रम हा मंदिराच्या विकास कामातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या कामामुळे मंदिराचे आकर्षक व भव्य स्वरूप अधिक खुलून दिसणार आहे। मंदिराचे उर्वरित कामही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून लवकरच विकास कामे पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। यावेळी माननीय सुशांतदादा खडे तसेच स्वातीताई सुशांत खाडे भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच मंदिराशी संबंधित पदाधिकारी कार्यकर्ते भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिक व भाविकांनी समाधान व्यक्त केले। मिरजच्या ग्रामदैवताचे मंदिर अधिक भव्य सुंदर आणि भाविकांसाठी सुविधा युक्त करण्याच्या दिशेने सुरू असलेले हे काम मिरजच्या धार्मिक वैभवात भर घालणारे ठरणार आहे। आज आपल्या मिरज नगरीचे आराध्य दैवत अंबाबाई माता तिच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम जोरात चालू आहे आणि ते काम जोरात असताना आज एक सोहळा चौकडीचा सोहळा पहिली चौकट बसवायचा सोहळा आज इथं मोठ्या उत्साहात साजरा झाला। सगळ्या माता बहिणी इथं उपस्थित होत्या, सगळे कार्यकर्ते नेते मंडळी सगळे इथं उपस्थित होते। त्या माध्यमातून हा सोहळा होत असताना गारव्याचा प्रकार असतो, पूजा पाठ असतो, हे असतो, पण आज सुंदर वातावरणामध्ये आम्ही एक चौकट भरवायचा कार्यक्रम आम्ही संपन्न केला आणि निश्चितच काम सुंदर चाललेलं आहे, देखणं चाललेलं आहे। सगळ्या नगरीत सगळ्यांच्याकडून त्याची वाहवा चाललेली आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासनाचा आम्ही पाठपुरावा करतोय। आम्ही स्वतः पाठपुरावा करून ज्या लोकांचं काही राहिलं असेल बाकी देणं बाकी असेल ते पूर्ण करायचा निश्चित आम्ही प्रयत्न करतोय। पण हे मंदिर असंच होणार की जेणेकरून हजारो वर्षे या मंदिराला कुठं काय होणार नाही अशा पद्धतीचं मंदिर कम्प्लिटली पूर्ण दगडाचं आणि कोरलेलं मंदिर हे तयार होतंय। त्याबद्दल मला भीता लोकप्रतिनिधी म्हणून मला याचा अभिमान वाटतो। धन्यवाद। माता सर्वांना सुख शांती समाधान आरोग्यमय जीवन देवो एवढीच तिच्या चरणी प्रार्थना।